गेल्या 6 महिन्यापासून मानधन रखडल्याने हदगाव पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागात गट संसाधन केंद्र अंतर्गत काम करत असलेल्या गट समन्वयक व समूह समन्वयक या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यापासूनचे मानधन देण्यात आले नसल्यामुळे 1 जुलै पासून काम बंद आंदोलन असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। मागील 6 महिन्यापासून रखडलेल्या मानधनामुळे हदगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमाराची वेळ आली आहे। गेल्या 6 महिन्यापासून प्रशासनाकडे व मंत्री महोदयाकडे सुद्धा वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी 1 जुलै पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता मोहिमेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 6 महिन्यापासून मानधन नाही, कर्मचाऱ्यांच्या सर्व कुटुंबावर उपासमाराची वेळ आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हदगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात अनेक कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत आहेत। ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा पाणी मिळावे आणि स्वच्छतेचे संदेश घराघरात पोहोचावेत यासाठी हे कर्मचारी अहोरात्र झटत असतात। मात्र गेल्या 6 महिन्यापासून त्यांना त्यांचे हक्काचे मानधन मिळालेले नाही। आधीच महागाई गगनाला भिडलेली असताना 6 महिने पगार न झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण आणि औषध उपचारांचा खर्च भागवणे अशक्य झाले आहे। सचिन नारायण दुरे, पंचायत समिती हदगाव या ठिकाणी तालुका समन्वयक या पदावर पाणी पुरवठा स्वच्छता विभागात कार्यरत आहे। माझी मागील दिवाळीपासून म्हणजे मागील 6 महिन्यापासून मानधन झालेले नाही आहे आणि त्यामुळे माझ्यावर खूप आर्थिक संकट ओढावलेलं आहे। सावकारी आणि बँकेचं जे मी कर्ज घेतलेलं आहे त्याचे हप्ते थकीत राहिलेले आहेत, ते हप्ते मी भरू शकत नाही। आज रोजी बँकेची नोटीसवर नोटीस येत आहे मला, बँकेचे जे कर्ज उचललं असल्यामुळे, आणि ज्या सावकाराकडून पैसे घेतले ते लोक मला तगादा लावत आहेत। आज रोजी माझ्या कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे की आज माझ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। त्याच्यानंतर जे काही लोकांचे उसने पासने उधार पाधार आणलेले आहेत त्याचा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचं आम्ही निवेदन माननीय सीओ मॅडमला दिलं। सीओ मॅडम कडून माननीय मंत्री महोदय पाणी पुरवठा विभाग यांना पण या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेतर्फे निवेदन दिले, तरी पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन हे शासनानं दिले नाही आणि फक्त आश्वासनावर आश्वासनं देण्यात येत आहे। गेल्या किती महिन्यापासून तुमचं मानधन रखडलेलं आहे? गेल्या मागील 6 महिन्यापासून आमचं मानधन रखडलेलं आहे। आता पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची आमची भूमिका आहे, आम्ही 1 तारखेपासून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत संघटनेनं पुकारलेल्या, आणि ते जर निर्णय नाही झाला तर आम्ही कायमस्वरूपी काम बंद आंदोलन करून टाकू। आणि याच्यानंतर शेवटचा पर्याय जर शासनानं आम्हाला जर 14 वर्ष आम्ही सेवा या विभागामध्ये केली आहे आणि 14 वर्षाच्या सेवेमध्ये जर आम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारची मदत नाही केली तर आमच्या समोर शासनानं परवानगी द्यावं की आज रोजी आम्ही आमचं जीवन संपवावं यासाठी आम्हाला शासनानं परमिशन द्यावं। हायकोर्टाचे आदेश असूनही की 10 वर्ष ज्याची सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना सेवेत कायम करावे अशी हायकोर्टाची मागणी आहे, तरी पण आज रोजी शासन त्या कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी करताना दिसत नाही आणि त्यामुळे आम्ही अजूनच चिंतेत आहोत आणि शासनाने कृपया त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून आम्हाला सेवेत कायम करावे।